नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 27 मे 2026. तर खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजपासून म्हणजे आज 27 मे पासून कंप्लीट 11 दिवस पाऊस येण्याचा राहिलेला आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 11 दिवसापर्यंत म्हणजे ह्या 11 दिवसामध्ये म्हणजे 7 जूनपर्यंत तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये काय होणार आहे, 7-8 जूनच्या नंतर देखील मान्सूनचा पाऊस येणार आहे. पण त्या अगोदरच काय होणार आहे की तुम्हाला एक सांगू इच्छितो की 31 मे पासून राज्यामध्ये काय होणार आहे, 31 मे पासून ते 6-7 जूनपर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या विभागामध्ये काय होणार आहे, 31 मे पासून ते 5-6 जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी ओढे नाले वाहणारा पडणार आहे, काही काही ठिकाणी रिमझिम पडेल, काही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पण जिल्ह्यात मात्र खूप ठिकाणी पावसाची हजेरी लावणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे 6 जूनपर्यंत. त्याच्यानंतर काय होणार आहे, 7-8 जूनच्या नंतर परत मोसमी पाऊस येणार आहे. म्हणजे 8-7-8च्या नंतर मान्सूनचा पाऊस येणार आहे. मग हे पाऊस पडल्यानंतर आणि ते पाऊस आल्याच्या नंतर मग ज्यांच्या शेतामध्ये एकच जर उगवल झाली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की राज्यामध्ये यावर्षी म्हणजे हे 2026 खूप चांगलं असं मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. नसतं इतकं पोषक वातावरण नसतं. पाऊस एकदा येतो लगेच पुन्हा निघून जातो, पुन्हा येतच नाही. पण यावेळेस काय होईल आहे की जून लागतात म्हणजे 31 मे पासूनच काय होणार आहे, बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी कुठं मान्सूनचा पाऊस, बऱ्याच ठिकाणी काय होणार मान्सून पूर्व पाऊस दाखल होणार आहे. काही काही ठिकाणी असं वाटेल की तुम्हाला पेरणी करावं इतकं काय, असं म्हणजे तुम्ही संभ्रम अवस्थेत पडता. म्हणून हे देखील तुम्ही सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही काय करा, आजच्यानं कंप्लीट 27 मे पासून आजपासून कंप्लीट 11 दिवसा पाऊस आलेला आहे. शेतीची मशागत करून घ्या. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आज 27 मे पासून देखील ना राज्यामध्ये 27, 28, 29, 30च्या दरम्यान देखील राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. हे सर्वदूर अवकाळी पाऊस असतो, सगळीकडे पडत नसतो. पण विखुरलेल्या स्वरूपाचा हे आणखीन 30 मे पर्यंत असाच अवकाळी पाऊस आहे, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. पण 31च्या नंतर 31 मे ते 1, 2, 3, 4, 5 जूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी चांगला पूर्व मोसमी पाऊस बरसणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर लगेच 7-8 जूनच्या नंतर लगेच मान्सूनचा पाऊस यायला आहे आणि मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच पण परिस्थिती अशी आहे की तुम्हाला एक सांगू इच्छितो, 31 मेच्या अगोदर कधी पडलेला पाऊस ते अवकाळी गृहीत धरायचा आणि 1 जूनच्या नंतर कधी तो मान्सूनचा पाऊस असतो. म्हणून हे कंपल्सरी म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात द्यायची. 1 जून नंतर पडलेला मान्सूनचाच पाऊस असतो. पण काय झालं, हल्ली तज्ज्ञ त्याला अवकाळी स्वरूपात समजतात. म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो, जे पुढं आलेलं जे बाष्प आहे म्हणजे मान्सून निघतात, तर एखाद्या तुम्हाला सांगतो की संपूर्ण पाऊस एखाद्या सगळीकडे दाखल होत नसतंय. पण काही काही बाष्प असतात, जे बाष्प असतं ते पुढं येतं, कोणत्या शॉर्टकट मार्गाने येतं, त्याच्यामुळे ते पडतंय. पण त्याला लोक काय म्हणतात, अवकाळी म्हणतात. पण तुम्हाला सांगतो, 1 जून नंतर पडलेला कधी पाऊस हे मान्सूनचा गृहीत धरायचा. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. 31 मेच्या अगोदरचा संपूर्ण पाऊस अवकाळी स्वरूपाचा गृहीत कधी पण धरायचा. पण राज्यात मात्र मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे. मग तुम्ही तुमच्या सर्वप्रथम शेतीची कामे करून घ्या. पावसाचं काम करेन, त्याच्यामुळं ते यायच्या अगोदर आपण आपले कामं करून घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी. यावर्षी मात्र मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे. जूनच्या काही भागामध्ये पहिल्या आठवड्यात देखील ना पेरण्या चालू झालेल्या दिसतील. काही भागामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरण्या होतील आणि याच्यातून काही जर शेतकरी उरले आणि ज्यांच्या कोणाचे वापसं नसेल, काही नसेल, तर ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील. पण यावर्षी मात्र पेरणीसाठी पहिला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सून येणार. पण त्याच्यामुळे चांगलं वातावरण आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आणि आपण आपल्या शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यायची. तेलंगणातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील मान्सूनचा पाऊस खूप चांगला जोरदार बरसणार आहे, म्हणून तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडे देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे, मग तुम्ही शेतीची कामे करून घ्या. पण राज्यात मात्र 1 जूनच्या नंतर चांगलं पावसाळी वातावरण तयार होणार आहे. पावसाळी वातावरण तयार झाल्याच्या नंतर आपल्यालाच कळतं पेरणी म्हणजे जमिनीमध्ये ओल गेल्याच्या नंतर पेरणी करायची का नाही हे तुम्ही तुमचं ठरवायचं असतं.
आणि हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. पण राज्यात मात्र मोसमी पावसासाठी, मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. तर हे जे अंदाज दिलेलं आहे हे मी दिलेलं आहे पोखरा या ठिकाणाहून. या पोखराहून आज आम्ही गोरखपूरकडे आपल्या पर्याकडे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी परत उद्याच्याला आणखीन एक अंदाज देणार. नंतर दररोजचे दररोज अपडेट दिले जातील आणि शेतकऱ्याला मात्र यावर्षी पेरणीसाठी योग्य नियोजन कसं होईल, शेतकऱ्याच्या पेरण्या कशा होतील याचा सविस्तर अंदाज दिला जाईल. धन्यवाद.